नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? भारताचा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हवाई हल्ला, जैशचे 3 अड्डे उद्ध्वस्त, हिटलिस्टवर असणाऱ्यांसह 350 दहशतवादी ठार। Pakistan has taken no concrete action to dismantle the infrastructure of terrorism on its soil. Credible intelligence was received that the Jaish-e-Mohammed was attempting other suicide terror attacks in various parts of the country, and the Fidaiyin jihadis were being trained for this purpose. In the face of imminent danger, a preemptive strike became absolutely necessary. In an intelligence-led operation in the early hours of today, India struck the biggest training camp of the Jaish-e-Mohammed in Balakot. In this operation, a very large number of Jaish-e-Mohammed terrorists भारताच्या हवाई हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ इब्राहिम मेवणा युसुफ अझहरसह 350 दहशतवाद्यांना कंठस्थान। भारतीय वायुसेनेचे केले देशभरातून जोरदार कौतुक, फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई पेढ्यांचं वाटप करत देशभर जल्लोष। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद अंतिम टप्प्यात, बुधवारपासून राज्य सरकारचं आरक्षण टिकवण्यासाठीचा युक्तिवाद होणार सुरू। भारताचे मिराज 2000 पाहून पाकिस्तानी विमाने पळाली, मिराज 2000 ची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित। मातीची शपथ, मी देशाचं नाव लुप्त होऊ देणार नाही, 2014 मधील घोषणेचा मोदींकडून पुनरुच्चार। विरोधकांचाही भारतीय वायुसेनेच्या कामगिरीला सलाम, राहुल गांधी, केजरीवाल, असुद्दीन ओवैसी, शरद पवारांसह अनेकांकडून जवानांच्या धाडसाचं कौतुक। I was expecting this sort of response within 2-3 days after the Pulwama blast. I welcome this step that has been taken. It is a right step which has been taken by the government. We stand with the government on this issue. And secondly, Article 51 of UN Charter gives us the right to act in self-defense. And the modern interpretation of Article 51 is that if a country is not able to stop non-state actors, then another country which is a victim of terrorist violence has the right to act in self-defense, which India has done. This is my interpretation. जवानों ने पाकिस्तान के अंदर घुस के जैश के ठिकानों के ऊपर अटैक किया है और उनके लोगों को, जैश के लोगों को हताहत किया है। इसका ये बहुत ही जांबाज काम उन लोगों ने किया है और पूरा देश इसके ऊपर गर्व महसूस कर रहा है। और मैं हमारे इंडियन एयरफोर्स को, जवानों को, सेना को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूँ। सरकार का कितना बड़ा रोल है इस तरह के कड़े एक्शन लेने में? सारा देश इस वक्त सरकार के साथ था और सारा देश इस वक्त प्रधानमंत्री जी के साथ था। कड़े एक्शन की ज़रूरत थी। बसुमतारी जो पुलवामा हमले में शहीद हुए, उनकी भी हम यहां याद करते हैं। और एयरफोर्स के हमारे जो पायलट हैं, उनको हम बधाई देते हैं। भारतीय सेनेनं आपली ताकद या ठिकाणी दाखवून दिली आणि पुलवामामध्ये आमच्या सीआरपीएफच्या जवानांना ज्या निगरूण प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करून
त्यांना शहीद व्हावं लागलं आणि भारत हा कमजोर देश नाही आहे, तर अशा प्रकारे भारतावर हल्ला झाल्यानंतर भारत त्या प्रत्येक शहीदाच्या शहादतचा निश्चितपणे त्या ठिकाणी हिशोब घेईल, हे जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं आणि भारतीय सेनेला पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत. आज आम्हाला सगळ्यांना भारतीय सेनेचा अभिमान वाटतो की भारतीय सेनेने हे दाखवून दिलं की जगातल्या मजबूत सेनेपैकी आणि मजबूत देशापैकी एक आमचा देश आहे. आणि म्हणून या सभागृहाच्या सर्वांच्या वतीनं भारतीय सैन्य दलाचं, भारतीय वायुसेनेचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि याच्यावर नंतर 11:30ला कदाचित पूर्ण ब्रीफिंग झाल्यावर आपण त्याच्या संदर्भात सगळी माहिती सभागृहातही देऊ आणि त्या संदर्भात आपले मतं देखील व्यक्त करू. पण आता जी काही माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारावर आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सैन्य दलाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर रायगडमधील इंदापूर गावात शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, 2 पोलीस कर्मचारी, 1 होमगार्डसह ग्रामस्थ जखमी. बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वेची यशस्वी चाचणी, स्थानिकांनी मोठ्या उत्साहात रेल्वेचे केले स्वागत. आणि सांगली महापालिकेची अतिक्रमण मोहीम तीव्र, बेवारस वाहने घेतली ताब्यात, अधिकारी व्यापारी यांच्या जोरदार वादावादी. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. इचलकरंजीत पाणी प्रश्न सुटत नसेल तर सर्वसाधारण सभेत एकमत करून जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करा. आमदार सुरेश हळवणकर यांचं वक्तव्य. इचलकरंजी नगरपालिका आयोजित महिला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने ह्या होत्या. पुढे बोलताना आमदार हळवणकर म्हणाले, इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आपण नेहमीच संयमाची भूमिका घेतली आहे. काही जण नेहमी टीका करतात, परंतु टीका करून मार्ग निघत नाही. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर राजकारण केलं आहे, मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे. त्यामुळे वारणा योजनेच्या पूर्ततेसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची आवश्यकता आहे. याकरिता सोमवारी होणाऱ्या पालिकेच्या बैठकीत एकमत करावे, त्यामुळे पाणी येण्याचा मार्ग मोकळा होईल. महिला महोत्सवाचे आयोजन चांगल्या प्रकारे केले असून महोत्सवाचं आयोजन म्हणजे महिलांचा सन्मान आहे. तसंच मला वाटतं की प्रत्येक बाईच्या सक्सेस मागेही पुरुषाचा हात असतो आणि याच सपोर्टला आपण पुढे, या सपोर्टने आपण पुढे प्रगती करतो. त्यासाठीच आपण महिला दिवस साजरा करतो.
तर माझ्याही सक्सेस मागे बरेच पुरुष मंडळी आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केलं, म्हणजे माझे बाबा, माझे आजोबा, माझे घरचे आणि मुख्य म्हणजे माझी आई. राजकारणाच्या पलीकडे जाऊन महिलांच्या उन्नतीसाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच पाठीशी राहू, असेही ते म्हणाले. मन की बात म्हणजे या देशाचा जाहीरनामा करत असताना नागरिकांनी आपल्या सूचना देशाच्या पंतप्रधानांना द्याव्या. या देशाच्या पंतप्रधानांनी 56वी मन की बात कार्यक्रम केला. मी तो कार्यक्रम ऐकून या ठिकाणी आलो. म्हणजे या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये देशाच्या जनतेला दर महिन्याला आपल्या नागरिकांच्या सूचना घेणार, नवीन सक्सेस स्टोरी समाजासमोर देशासमोर मांडणारा आणि लोकांशी संवाद साधणारा असा हा पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शेवटची मन की बात कार्यक्रम झाला. आणि आज आम्ही सुद्धा आमच्या जागा वाटपामध्ये जागा कोणाला जाईल माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला राहील की शिवसेना राहील आम्हाला माहीत नाही. पण आम्ही सगळ्यांनी जांभळे साहेब यावेळी ठरवलं राजकारणाच्या पलीकडे जाऊन या देशाला पुन्हा किमान 5 वर्षासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जो मतदान करेल त्या नागरिकाच्या पाठीशी देशातल्या 80% लोकांनी राहायचं ठरवलंय. म्हणून आम्ही कुणीही खासदार आमदार केला इंदोराव राहिलो नसतो. इंदोरावही तिकीट मागत होते पण नाही मिळाल्यामुळे ते 50% आरक्षण द्यावं सांगून कमी झालं. त्यामुळे आम्ही अशा दिशेने काम करणारे कार्यकर्ते आहोत. देशाच्या पलीकडे विचार करून आपण सगळ्यांनी काम करावं. हे व्यासपीठ आज महिला महोत्सवाच्या निमित्ताने खरं म्हणजे आमची गरज नसते, पण आज आम्हाला सांगितलं तुम्ही नारळ वाढवा, तुम्ही करा. आम्ही सांगितलं की तुम्हीच सगळ्यांनी दीप प्रज्वलन करा. महिलांची शक्ती ओळखून त्यांच्या कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सोनल पटेल यांचं वक्तव्य. कलाप्पांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्यूल बँकेच्या वतीने आयोजित बचत गट महिलांच्या महामेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक चेअरमन कलाप्पांना आवाडे होते. यावेळी शहरी भागातील मैत्रे, कुंभार समाज, कलाश्री, धनलक्ष्मी, लिंब्रास व कित्तूर चनम्मा या तर ग्रामीण भागातील श्री गणेश, लक्ष्मीनारायण, प्रगती, शिराकाई व दिया या महिला बचत गटांना उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच बचत गटांची ही चळवळ रुजवण्यात योगदान देणाऱ्या कुमारी नजमा शेख व सौ मंगल सुर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत यांनी केले. प्रास्ताविकात बँकेचे चेअरमन तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. सन 2009 मध्ये बचत गटांसाठी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून सुरू केलेल्या या चळवळीत 10 वर्षात तब्बल 70 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या माध्यमातून अनेक बचत गटांनी विविध उद्योग व्यावसायिकांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधली आहे. गवा हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने आजरा वन विभागावर तिरडी मोर्चा काढला आहे. आजरा तालुक्यातील सोहाळे गावात शेतात शेण टाकण्यासाठी गेलेल्या महिलेवर गव्याने केलेल्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या निषेधार्थ आज शिवसेना व सोहाळे ग्रामस्थ यांच्या वतीने वन विभागावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. वन अधिकारी राऊत यांना निवेदन देण्यात आले. ग्रामस्थ गवा रेड्यांच्या हल्ल्याने सोहाळे परिसरात घबराट पसरली आहे. आजरा तालुक्यात वन प्राण्यांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असल्याने गव्याचा बंदोबस्त करा अशी मागणी व नुकसान भरपाई मिळावी अशीही मागणी करण्यात आली. वन्यजीवांचा बंदोबस्त झाला पाहिजे, हत्ती गव्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. आजरा तालुक्यामध्ये हत्ती व गव्यांचा उपद्रव होत आहे. अनेक शिवसेनेच्या वतीनं अनेक मोर्चे आजपर्यंत आम्ही काढले, पण आजपर्यंत या वन विभागाला कोणतीही जाग आली नाही. काल आजरा तालुक्यातील वन विभागाच्या मुख्य ऑफिसाच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या सोहाळे गावात एका महिलेचा नाहक बळी गव्यारेड्याच्या हल्ल्याने झाला. याबद्दल याचा निषेध म्हणून आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि याच्यावर ठोस उपाय काहीतरी या वन विभागाने करावा म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं आज इथं आंदोलन केलेलं आहे. आणि भविष्य काळात असे कोणतेही प्रकार होऊ नयेत व वन विभागाने या सर्व वन्य प्राण्यांचा उपद्रव जो होत आहे त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज केलेली आहे. गडिंग्लज, आजरा किंवा चंदगड या भागामध्ये गव्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने इथे मोर्चा काढलेला आहे. परंतु याची या गव्यांची किंवा या हत्तीचा
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान येथे घडून येत आहे। परवा दिवशीच म्हणजे कालच हौसाबाई पेडणेकर यांना गावाच्या हद्दीमध्ये येऊन गव्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला। तसेच 4 वर्षाच्या पाठीमागे रामू गुरव यांनासुद्धा गावाच्या वेशीवर येऊन गव्याने मारहाण करून त्यांचे मयत झाले होते। या गव्यांच्या किंवा हत्तींच्या ह्याला अक्षरशः गावकरी आणि नागरिक हे कंटाळले आहेत। कधी यांना न्याय मिळणार किंवा ह्याच्यापासून कधी सुटका मिळणार असा प्रश्न या सुहाळे, वाची किंवा साळगावकरांना पडलेला आहे। FRP न दिलेल्या सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाई करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने FRP प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावेत या मागणीसाठी आंदोलन केली। काही कारखान्यांनी ती दिली आहेत पण काही कारखान्यांनी दिली नाही। त्यांच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना FRP प्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे देण्यात यावेत अशी मागणी करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्हाधिकारी यांना तसे निवेदन दिलं आहे। सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाचा गाळप हंगाम सुरू होऊन 140 दिवस झाले। 140 दिवसानंतर सुद्धा सांगली जिल्ह्यातल्या 7 ते 8 सहकारी साखर कारखान्यांना अद्यापही शेतकऱ्यांना एकरकमी FRP दिलेली नाही। राज्याचा किंवा देशाच्या शुगर केन कंट्रोल ॲक्ट असं सांगतो की 14 दिवसामध्ये गाळप झालेल्या ऊसाला एकरकमी FRP दिली पाहिजे। मात्र अद्यापही राजारामबापा असेल, सोनेरा असेल, उदगिरी असेल, नागेवाडी असेल, क्रांती असेल, हुतात्मा असेल, या सगळ्या कारखान्यांनी अद्यापही एकरकमी FRP दिलेली नाही। उलट शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये एकरकमी FRP देऊ अशा पद्धतीची संमतीपत्र क्रांती कारखाना घेत आहे। खरं तर क्रांती अग्रणी JD बापूंचा हा वारस असलेला हा कारखाना आहे, मात्र शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा या कारखानदारांनी सुरू केलेला आहे। याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे। त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। सांगलीच्या पाशवणात इंग्लिश स्कूलमध्ये मुलांनी भाजीपाला मार्केट भरवलं आहे। मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा हाच उद्देश समोर ठेवून आज सांगलीच्या पाशवणात इंग्लिश स्कूलमध्ये भाजीपाला मार्केट भरवण्यात आलं। यावेळी मुलांनी सुंदर भाजीपाला विकला आणि देवाणघेवाण ही व्यवस्थित केली। तर मुलांनी भरवलेला या भाजीपाला घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली। मुलांना देवाणघेवाण आणि कलागुणांना वाव मिळावा तसेच मार्केटचा अभ्यास व्हावा अशा उद्देशाने आज हा भाजीपाला मार्केट भरवण्यात आला। मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। हे पाहून पालकही भारावून गेले। आपल्या मुलांचा बाजार पाहण्यासाठी पालकांनीही गर्दी केली। मी पाशवनाथ इंग्लिश स्कूलमधून पॅरेंट्स बोलते। माझी मुलगी स्टँडर्ड 2मध्ये आहे। आज इथं ह्या स्कूलमध्ये मार्केट डे सेलिब्रेशन सुरू आहे। खूप छान उपक्रम ह्या स्कूलने राबवलेले आहे जेणेकरून मुलांना मॅथ्सचं नॉलेज आपण जे थेरॉटिकली शिकतोच पुस्तकात बुक्समध्ये आहेच आपल्याला की 10 रुपये म्हणजे काय, 5 रुपये, नाण्यांची माहिती, हे सगळं, पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण हे एकमेकांची ओळख करून घेतो, देवाणघेवाण करतो आणि यासाठी जे भाजीच्या माध्यमातून मॅथ्सची डेव्हलपमेंट करण्यासाठी शाळेने हा उपक्रम राबवलेला आहे। नमस्कार, मी कविता पाटील। मी पाशवनाथ इंग्लिश स्कूलमध्ये ॲज अ कोऑर्डिनेटर काम करते। वर्षभर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। त्या उपक्रमाअंतर्गतच आज आम्ही क्राफ्ट एक्झिबिशन आणि व्हेजिटेबल आणि फ्रूट मार्केट अरेंज केलेलं होतं। क्राफ्ट एक्झिबिशनमध्ये आम्ही बेस्ट फ्रॉम बेस्ट ही थीम ठेवली होती की जेणेकरून मुलांना टाकाऊ वस्तूपासून काही टिकाऊ करता येईल हे त्यांना समजावं किंवा हे त्यांच्या मनावर रुजवावं एवढ्यासाठी आम्ही ते एक्झिबिशन आता भरवलेलं आहे। मुलांना वेगवेगळे सब्जेक्ट्स आम्ही दिले होते। त्या सब्जेक्ट्सनुसार त्यांनी ते वस्तू तयार करून आणले होते, म्हणजे आपले जुने CD किंवा जुने कपड्यापासून काय करता येईल किंवा पेपर कप। माझं नाव आहे मान्यता। माझ्या स्कूलचं नाव आहे श्री पाशवनाथ इंग्लिश स्कूल। मी आज इथे शेवग्याची शेंग 10 रुपयाला मला खूप छान वाटलं। तुझ्या मैत्रिणींनी काय काय आणलेलं? माझ्या मैत्रिणींनी पट्टी आणलेली, मिरची आणलेली, गाजर आणलेले, मेथी आणलेली। मग आज तुमचा दिवस कसा गेला? छान गेला। तुला कशी वाटलं? माझं नाव आहे आरुष प्रशांत कुलकर्णी। माझं स्कूलचं नाव आहे श्री पाशवनाथ इंग्लिश स्कूल। आज माझ्या स्कूलमध्ये मी व्हेजिटेबल आणि फ्रूट मार्केट होता।
तू काय विकलं? चटणी, मेथी आणि किती रुपयाला विकली? 10 चटणी 5 रुपयाला आणि भाकरी 15 रुपयाला। जो पाशवाना स्कूल ने जो अरेंज किया है मार्केट डे का, बहुत अच्छा है। मेरी बेटी ने ये किया था, पेरू लागवा से लेके आए थे, जैसे छोटा बड़ा उसको समझना चाहिए थी, छोटा 5 रुपये में, बड़ा 10 रुपये में पेरू। ऐसे हर एक चीज़ हर एक पेरेंट्स ने अलग अलग चीज़ें लेके आई है। हर वेजिटेबल्स है, फ्रूट्स है, खाने के आइटम्स है, सभी जो बच्चों को समझना चाहिए कि कौन सी चीज़ कितने में वो क्या है, वो व्यवहार ज्ञान उनको समझ में आना चाहिए कि मार्केटिंग किसको बोलते हैं और क्या है। तो आपको कैसा लग रहा है? आप बहुत अच्छा लग रहा है। जैसे हम जो पेरेंट्स सभी भी खुश है। मार्केट जो है स्कूल ने अरेंज किया है, बहुत बहुत अच्छा है। कैसे हमने भी एंजॉय किया है। सांगलीमध्ये 10 फुटांच्या ड्रेनेजमध्ये पडलेल्या गायीला 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे। सांगलीच्या हनुमान नगरमध्ये आज सकाळी 10च्या सुमारास एका उघड्या चेंबरमध्ये गायी पडल्याची घटना घडली। 3x3 चौरस आणि 10 फूट खोल ड्रेनेजमध्ये भली मोठी गाय पडल्याने एकच गोंधळ उडाला। याची माहिती मिळताच स्थानिक काँग्रेस नगरसेवक अभिजित भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली। महापालिकेच्या आरोग्य, अग्निशमन व प्राणी मात्रांना पाचारण केलं आणि या ठिकाणी गायीला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं। मात्र निमुळते चेंबर असल्याने चेंबरमधून गायीला बाहेर काढणं अडचणीचं होत होतं। अखेर बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवण्यात आली आणि काही वेळातच क्रेनच्या सहाय्याने त्या गायीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर राहत आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून किरकोळ दुखापत झालेल्या गायीवर उपचार करण्यात आलं। उघड्या चेंबरमध्ये पडल्याच्या घटनेमुळे शहरातील उघड्या चेंबरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। महापालिका क्षेत्रातील उघडे चेंबर आणि गटारे आहेत। याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा या ठिकाणी एखादी जीवदानी घटना घडल्यास त्याला पालिका जबाबदार राहील आणि आयुक्तांच्यावर सदोष मनाचा गुन्हा दाखल करू असा इशारा यावेळी काँग्रेस नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिला आहे। त्याच्या सुमारास मला एक माझ्या मोबाईलवरती कॉल आला की हनुमाननगरच्या जे काही कंटेनर आहे, मुख्य कंटेनर, त्या मुख्य कंटेनर शेजारीची चेंबर आहे गटरचा, त्या गटरच्या चेंबरमध्ये एक मोठी गाय पडली आहे आणि ते गाय पडल्यानंतर मला कॉल आल्यानंतर मी तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी आलो। घटनास्थळी आल्यानंतर मी बघितलं जवळपास 3x3 फूट अशा पद्धतीचा एक ओपन चेंबर जो जवळसाधारणपणे 8-8.5 फूट खोल आहे, अशा चेंबरमध्ये ती गाय पडली होती। गायची सर्वसाधारण अवस्था बघितली तर गायची जी काही हे आहे साईज आहे, ती साईज खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारण गाय त्या ठिकाणी दुमडलेल्या अवस्थेत होती आणि बराचसा तिचा भाग आतल्या बाजूला पाईपच्या मध्ये गेला होता। तर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर महानगरपालिकेचा अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन विभागाच्या नंतर राहत इन्साफ फाउंडेशनचे आमचे मित्र मुस्तफा मुजावर या सर्वसाधारण या टीमला त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि एक क्रेन, JCB वगैरे या सगळ्याच्या मदतीनं आणि या सगळ्या टीमच्या मदतीनं त्या गायीला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आणि आता आज गाय म्हणजे व्यवस्थित अवस्थेत जिवंत अवस्थेमध्ये ती आली आहे। तिला किरकोळ दुखापत झाली आहे, त्याच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहेत। परंतु अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये प्राण्यांना जे काही इजा व्हायला लागल्यात, ओपन चेंबर आहेत, महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून अशा पद्धतीच्या ओपन चेंबरवरती काम होणं गरजेचं आहे। कारण सर्वसाधारणपणे आम्ही बघतो 100 फुटीची जी बोबे गटर आहे त्या ठिकाणी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे प्राणी, काही वेळेला माणसं, काही वेळेला लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी पडलेल्या घटना घडलेल्या आहेत। अशा पद्धतीचे ओपन चेंबर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत, तर त्या ठिकाणी झाकण नाहीत। झाकणाच्या बाबतीतली जी काही अक्षम्य दिरंगाई होते, ड्रेनेज विभागाकडून असेल, आरोग्य विभागाकडून असेल किंवा बांधकाम विभागाकडून असेल, तर महानगरपालिकेच्या प्रशासन यात लक्ष घालून काम करणं गरजेचं आहे। आज गाय त्या ठिकाणी गेली, वेळीच दखल घेतली गेल्या कारण त्या गायीचा प्राण वाचला। परंतु या ठिकाणी जर उद्या कुठली जीवितहानी झाली, मनुष्यहानी झाली, तर त्या ठिकाणी मी निश्चितपणे नमूद करतो की याला फक्त महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल आणि ही जबाबदारी सर्वस्वी महानगरपालिका प्रशासनाची असेल आणि जर या ठिकाणी जीवितहानी घडली तर आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांच्यावरती घालायला सुद्धा कमी करणार नाही। जिंतूर परभणी येथे बसने अचानक पेट घेतला, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या बसने जिंतूर येथे पोहोचताच अचानक पेट घेतला।
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 56 प्रवासी घेऊन परभणी येथून जिंतूरसाठी निघालेली बस जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे येताच गाडीने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. इंजिन बिघाड झाल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने बस रिकामी केली. अग्निशमनच्या बमने आग आटोक्यात आणली. मेंटेनेंस का प्रॉब्लम था क्या पहले? गाड़ी पानी फेंक के गर्म हुई। परभणी से हम 3 बजे निकले, 3:30 बजे नांदापुर पर गाड़ी बहुत ही गर्म होकर बंद हो गई। हमारी गाड़ी में 50-55 आदमी थे, वो दूसरे गाड़ी में बिठा दिया 57 आदमी। और बाद में वहाँ से हम और कंडक्टर दोनों पानी डालते डालते निकले। यहाँ पे जिंतूर में फाटे पे आए तो हर गाड़ी बंद हो गई। रास्ते से 3-4 जगह गाड़ी बंद हो गई थी। हमने पानी डालते डालते लेके आए और गर्म होने के बाद यहाँ पे बंद हो गई और बाद में आँच लग गई उसके नीचे से। आग लग गई थी क्या? हाँ, तो फिर वो अग्निशामक की गाड़ी ला के गाड़ी बुझाई हमने। इसमें पैसेंजर कुछ मार वगैरह लगा? नहीं, पैसेंजर गाड़ी में प्रॉब्लम था बोल के नांदापुर से मैंने 57 लोग थे, वो दूसरे गाड़ी में बिठा के दे दिए। ऐसा कितने बार हुआ ऐसे गाड़ी? नहीं, ये गाड़ी अभी ये गाड़ी हम परभणी को 1 बजे लेके निकले तो वहाँ पे प्रॉब्लम मालूम होगा, वहाँ से हम गाड़ी भर के निकले। हमने बोले जिंतूर जाएंगी, लेकिन ज़्यादा प्रॉब्लम समझ में आया बोल के हमने 57 लोगों को दूसरे गाड़ी में बिठा के दे दी। गाड़ी जिंतूर बस स्टैंड से निकली थी क्या? हाँ, जिंतूर से परभणी गई, परभणी से जिंतूर आ रही थी। अच्छा, जाते वक्त आपने चेक करे थे गाड़ी बराबर है क्या? गाड़ी चेक करा था तो गाड़ी बराबर दिखी, पानी डाल के ले गया था मैं। ये गाड़ी का पहले कुछ और समस्या थी क्या इसकी? ये गाड़ी का हेवी वाटर बॉइलिंग का रिपोर्ट था। घड़ी घड़ी गाड़ी पानी फेंक के बंद होती थी, गर्म होती, पानी भी लीकेज था, उससे इंजन को आँच लग गई थी। चंद्रपुरातील प्रतिष्ठित सरकार नगरमध्ये 4 दुचाकी अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित सरकार नगरमधील हिरेन अपार्टमेंटमधील 4 दुचाकी अज्ञात व्यक्तीने जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लावण्यात आली। प्रथम दर्शनी ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, पण नंतर सीसीटीव्ही बघितल्यावर एक व्यक्ती ही आग लावत असल्याचं दिसून आलं। शहरात काही दिवसांपासून पेट्रोल चोरी, अवैध दारू तस्करी व काही छुपे अवैध धंदे वाढताना दिसत आहेत। यावर नियंत्रण मात्र पोलिसांना मिळालेलं नाही। असाच शहरातील नामवंत भाग म्हणून सरकार नगरची ओळख आहे। रात्री हिरण अपार्टमेंटच्या रहिवाशांना धुराचा त्रास जाणवू लागला। काहींना अपार्टमेंटमध्ये शॉर्ट सर्किट तर झाले नाही ना या भीतीने नागरिकांनी तात्काळ जाऊन बघितले असता पार्किंगमधील वाहने जळत असल्याचं दृश्य दिसलं। त्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तोवर 4 दुचाकी पूर्णतः जळून खाक झाल्या। याचबरोबर इथे वेळ होते का छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो। तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम। हेडलाइन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात। पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज। संपर्क 89 56 89 01 44। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से।
और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्य यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कैंपस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सलगरे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी यासाठी सलगरे ग्रामस्थांनी मिरज पंचायत समितीसमोर उपोषण केलं आहे. सलगरे व मिरज पूर्व भागात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, पण शिक्षकांची रिक्त पदे अद्याप भरली नाहीत. सलगरे गावात 8 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. गेली कित्येक वर्ष ही पदे भरावीत अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत, पण याकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आज सलगरे बेळंकी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी सलगरे सरपंच तानाजी पाटील, अनिल आमटवणे, अशोक मोहिते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सभापती अरुण राजमाने यांनी आंदोलकांना पाहिले पण विचार केला नाही आणि त्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं नाही. त्यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. वेळेत रिक्त पदे भरली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तानाजी पाटील यांनी दिला आहे. मिरज तालुक्यामध्ये सलगर हे जास्त विद्यार्थी किंवा जास्त पटसंख्या असणारी शाळा म्हणून सलगर गावाकडे बघितलं जातं. वास्तविक सलगर गावामध्ये 601 मुलं आणि मुली अशा जिल्हा परिषद शाळा नंबर 1 आणि 2 असे 2 शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळा नंबर 1 मध्ये 5 शिक्षक रिक्त आहेत गेली 2 वर्ष, आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मुलींची शाळा त्याच्यामध्ये 3 शिक्षक रिक्त आहेत. म्हणजे सलगरला जवळजवळ 8 शिक्षक रिक्त आहेत आणि गेली 2-1 वर्षापासून ह्या रिक्त जागा अद्याप प्रशासनानं भरलेल्या नाहीत. वारंवार तोंडी लेखी निवेदनं देऊनसुद्धा या ठिकाणी प्रशासन बघ्याची भूमिका घेतं. वास्तविक गेल्या 4 महिन्याच्या पाठीमागं अतिरिक्त 2 शिक्षक आम्हाला दिले होते, पण ते शिक्षक हजर सलगरला झालेले नाहीत. नंतर त्यांच्या ऑर्डर इतर ठिकाणी काढल्या गेल्यात. प्रशासनामध्ये काही अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोड करून या ठिकाणी शिक्षकांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी बदल्या केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षक आहेत का शिक्षकासाठी विद्यार्थी आहेत हे पहिल्यांदा प्रशासनानं बघणं हे गरजेचं आहे. आणि शिक्षकांच्या सोयीसाठी आर्थिक तडजोड करून या ठिकाणी शिक्षक दिले जातात. हीच अवस्था मिरज पूर्व गावामध्ये सगळ्याच गावामध्ये अशी अवस्था आहे. मान्य आहे की बाबा सगळ्याच ठिकाणी शिक्षक देणं शक्य जरी नसलं तर जिथं गरजेपुरतं शिक्षक आहेत असे ठेवून उर्वरित काढून जिथं खरोखरच गरज आहे अशा ठिकाणी शिक्षक देणं ही खरं काळाची गरज आहे. पण प्रशासन असं न करता शिक्षकांच्या लाचारीला बळी पडून त्या ठिकाणी शिक्षकांच्या सोयीनुसार जागा दिल्या जातात. त्यामुळं ह्या अतिरिक्त जागा राहिलेल्या आहेत. मला एकच या प्रशासनाला सांगायचं आहे की आज कसल्याही परिस्थितीमध्ये आमच्या ह्या शाळेला शिक्षक नाही दिलं तर विविध मागण्यांसाठी इसा संघटनेच्या वतीने राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन सुरू केलं आहे.
राज्यव्यापी शाळा बंद हा राज्य शासनाकडून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हा बंद पाळण्यात येत आहे. 1 नोव्हेंबर 2018 रोजी एका आदेशाद्वारे जाचक अटी लादलेला शासन निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. 18 नोव्हेंबर 2013च्या शासन आदेशात दुरुस्ती करावी. राज्यात सुरक्षा कायदा आणावा. 2012 ते 2019 पर्यंत RTE 25% प्रवेशाचे कोट्यावधी रुपये शासनाकडे थकीत आहेत ते तात्काळ शाळेंना फी परतावा देण्यात यावा. विद्यार्थी वाहतूक संदर्भात मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवण्यात यावी. स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर दर्जावाढ प्रस्तावासाठी ऑनलाईन प्रक्रिया तातडीने सुरू करावी. यासह इतर मागण्यांसाठी ईसा संघटनेच्या वतीने सोमवारी शाळा बंदचे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राज्यातील सर्व शाळा सहभागी झाल्याची माहिती इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणी सदस्य तथा प्रीस्कूल व अकॅडमिक प्रमुख डॉक्टर संजय रोकडे यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर संजय रोडगे, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचा मी महाराष्ट्राचा अकॅडमिक हेड या नात्याने या ठिकाणी बोलत आहे. आजचा जो बंद महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये सर्व महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून आज करण्यात आलेला आहे, त्याला आज सर्व महाराष्ट्रामध्ये जवळपास 90 ते 95% पाठिंबा भेटलेला आहे. 4500 शाळा जवळपास आज संपूर्ण महाराष्ट्रातून या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती संस्थाचालकांचा रोष असण्यामागचं जे कारण आहे ते प्रमुख कारण जर आपण बघितलं तर RTE अंतर्गत जो फीसचा परतावा जो शासनातर्फे व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. ॲक्च्युली जेव्हा RTE ॲक्ट लागू केला त्याच वेळेस शासनाचं त्या संदर्भामध्ये एक योग्य नियोजन होणं फार महत्त्वाचं होतं की इतकं फीस लागणार आहे तर तेवढी फीस त्यांनी शासनाच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे आणि त्यानंतरच ॲडमिशन्स द्यायला पाहिजे. पण तसं न करता मागच्या 4 वर्षापासून आज अनेक शाळांना फीसच्या परताव्याचा 1 रुपया पण भेटलेला नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाला एवढं लक्षात येत नाही आहे की या शाळा चालवायच्या कशा, की या 25% फीस जर भेटत नसेल तर त्याचा बोजा 75% विद्यार्थ्यांवर पडतोय आणि यामुळे शाळा डबघाईला आलेल्या आहेत. पुष्कळ शाळांना चालवणं सुद्धा मुश्किल होत चाललेलं आहे. सैन्य भरती केली पाहिजे या मागणीसाठी उमेदवारांनी कोल्हापूरच्या मराठा लाईट इन्फंट्री बटालियनच्या दारातच ठिय्या आंदोलन केलं आहे. आज कोल्हापुरातील सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागला. अनपेक्षितपणे उमेदवारांची वाढलेली संख्या व नियोजनाच्या अभावामुळे या उमेदवारांना त्रास झाला. उमेदवारांनी मराठा लाईट इन्फंट्री बटालियनच्या दारातच ठिय्या मांडला. जवळपास 3 तास हा ठिय्या होता. यावेळी शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही देण्यात आला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलीस पथक व दंगल काबू पथक घटनास्थळी दाखल करण्यात आलं. या पथकामुळे या परिसरात छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी 3 दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती देत संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच उद्या पुन्हा भरतीसाठी उमेदवारांना प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगितले. यानंतर उमेदवारांनी आंदोलन मागे घेतले. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यावा, तहसीलदार सचिन पाटील यांनी आवाहन केलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे संबंधित तलाठ्याकडे द्यावेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसील कार्यालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तालुकास्तरीय कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार कार्यालयातील तलाठी भवन कार्यक्रमात तहसीलदार सचिन पाटील यांनी केला आहे. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पाटील म्हणाले की तालुक्यातील 32,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यासाठी बँकेकडे लिस्ट दिलेली आहे. त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. उर्वरित शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. कर्मचारी असतील, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक सचिव यांनी दिवस रात्र काम करून ही माहिती जमा करायचं काम केलेलं आहे आणि अपलोड केलेलं आहे. अजूनही बरेचसे लाभार्थी ज्यांनी अजूनही या योजनेची कागदपत्र या लोकांकडे आणून दिलेली नाही किंवा काही आपल्या तालुक्यात ऊसतोडी सुद्धा बाहेरगावी लोक गेलेले आहेत. तर ही जी नोंदणी आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी याबाबतचा लाभ मिळण्यासाठी तात्काळ
या सर्व शेतकरी बांधवांनी आपली कागदपत्र आहेत की तलाठी, ग्रामसेवक, कृषी किंवा सचिव यांच्याकडे आणून द्यायचे आहे, जेणेकरून यांची माहिती शासनाच्या वेबसाईटवर अपलोड होईल आणि या लोकांना लाभ देता येईल. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख हे माझ्या संसदीय जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख हे माझ्या संसदीय जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असल्याची भावना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. विधान परिषदेत आज विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख व कृष्णराव पांडव यांच्या दुःखद निधनाबद्दल विधान परिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी शोक प्रस्ताव मांडला. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम यात्री निवासात जिल्हास्तरीय शाळा व्यवस्थापनाविषयी कार्यशाळा संपन्न झाली. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील यात्री निवासात जिल्हास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळेला उपशिक्षणाधिकारी वाल्मिक इंगोले, राजीव थोरात, डायरेक्टर ISSUE आशिष मोडक यांनी शाळा विकास व बालकांचा सहभाग, व्यवस्थापन समिती सदस्यांचे कार्य व जबाबदारी समजावून सांगणे, शाळा विकास आराखडा व भविष्यातील नियोजन, बाल हक्कांविषयी जाणीव जागृती व समज वाढवणे, बाल शिक्षणाच्या अधिकारांसंबंधी माहिती देणे, विकासाचे प्रक्रियेत बाल संसद, माता संघ, यूथ क्लब यासारख्या विविध घटकांच्या सहभागाचे महत्त्व पटवून देणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा क्षमता विकास करणे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, देवळी व वर्धा तालुक्यातील 6 शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सहभागी झाले. आगामी निवडणूक पारदर्शी आणि तक्रारविरहित पार पडावी यासाठी शिरोळ येथे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सी-व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या काही दिवसात होणाऱ्या लोकसभा निवडणुका तसेच त्यापुढील प्रत्येक निवडणूक स्वच्छ, पारदर्शी आणि तक्रारविरहित पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट मशीन नंतर आता सी-व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आचारसंहिता भंग, मतदान केंद्रावरील असंविधानिक घटना, अनुचित प्रकार यासंबंधीच्या सूचना या तक्रारी ॲपद्वारे थेट भारत आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहेत. ॲपवर लेखी ऑडिओ आणि व्हिडिओ सूचना व तक्रार अपलोड करता येईल. आपला मेसेज मिळाल्यानंतर तात्काळ तक्रार निवारण केलं जाईल, असे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गजानन गुरव यांनी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरोळ विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणी, दुबार व मयत नावे कमी करणे, PVC मतदान कार्ड, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मतदार यादी आणि दिव्यांग मतदार मतदान केंद्र स्तरीय अधिकारी नेमणूक असे सर्व कार्यक्रम पूर्ण झाले आहेत. आदर्श आचारसंहितेचं निवडणुकीच्या काळात पालन होतं का नाही हे पाहण्यासाठी निवडणूक विभागाच्या अनेक यंत्रणा कार्यरत असतात आणि नागरिकांना या आचारसंहितेचं पालन होतं का नाही या संदर्भात तक्रार करण्यासाठी काही प्लॅटफॉर्म आयोग दरवेळेला ठरवून देतात. याच्यापूर्वी फोनवरून किंवा प्रत्यक्ष अर्ज करून नागरिक याबाबत तक्रारी करू शकत होते. तसंच काही उमेदवार देखील याची तक्रार करू शकत होते. आमच्या विविध पथकांचे देखील कर्मचारी हे स्वतः फिरून बघत होते. परंतु यावेळी निवडणूक आयोगानं एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रिअल टाईम जे निश्चित वेळ, जागेवरचा निश्चित फोटो, रिअल प्लेस आणि पुराव्यासह तक्रार करण्याचं सी-व्हिजिल नावाचं एक ॲप्लिकेशन तयार केलं. तर या सी-व्हिजिलचे एकूण 3 टप्पे आहेत. सी-व्हिजिलमध्ये नागरिक तक्रार करत असेल तर तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं GPS लोकेशन त्याच्या मोबाईलमधून निश्चित होईल आणि ते GPS लोकेशन म्हणजे कुठल्या ठिकाणी आचारसंहितेचं उल्लंघन होतं आहे आणि कुठल्या प्रकारचं होते त्याचा फोटो तो नागरिक काढेल आणि एकदा तक्रार करायची असल्यास फोटो किंवा व्हिडिओ काढल्यानंतर तो 5 मिनिटाच्या ती तक्रार अपलोड करायची. सलग 1 तास स्केटिंगवर लावणी सादर करून विश्वविक्रम करणारी सई पेटकर हिचा सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनी सत्कार केला आहे. सलग 1 तास स्केटिंगवर लावणी सादर करून विश्वविक्रम करणारी सई पेटकरचा सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनी सत्कार केला आहे. यावेळी प्रभाग 1च्या सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेविका सविता मदने, नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, प्रशिक्षक आणि वडील शैलेश पेटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेती मंगल फोंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य सैनिकांचे अधुरे स्वप्न पूर्ण करू, वाळवा येथे ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं प्रतिपादन. वाळवा येथे हुतात्मा किसान अहिर आणि हुतात्मा नानक सिंग यांच्या 73व्या स्मृतिदिन जाहीर सभेमध्ये मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले हे बोलत होते. यावेळी हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नाईकवाडी, ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव गुरव, गौरव नाईकवाडी, भगवान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नागनाथ कोतापल्ले पुढे म्हणाले की कष्टकरी माणसाला सुखासमाधानाने जगता आलं पाहिजे, दुबळ्याला ताठपणे उभा राहता आलं पाहिजे. सावकारी आणि महिलांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर काय उपाय करावा हे ते सांगतात. तो उपाय किंवा प्रयोग म्हणजे प्रतिसरकार होय. स्वातंत्र्य लढ्यात अनेक हुतात्मे झाले, पण वाळवा येथे जसे दरवर्षी हुतात्मा स्मृतिदिन आयोजित केला जातो तसा तो इतर कुठेही होत नाही. 7वा नाही 14 वेतन आयोग मिळाला आणि 3000 नाही 5000 रुपये उसाला भाव दिला कारखान्याने आपल्या. पण घरात एखादं व्यसनी मूल आणि दुर्धर आजाराचा एखादा पेशंट आला तर घरातला सगळा आनंद गेलेला असतो, लक्षात ठेवा. उद्याच्या काळात पैसा घरात किती हे महत्वाचं नाही, तर घरात संस्कार किती आहेत हे सर्वात महत्वाचं ठरणार आहे. म्हणून संस्कार देणारा विचार जो या मातीने दिला, ज्या शाळेमध्ये जो विचार आपण शिकतो तो विचार सर्वात महत्वाचा आहे. म्हणून संस्कार देणारे विचार जर टिकले नाही तर कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि कुटुंब व्यवस्था एकदा की उद्ध्वस्त झाली, हे माझं आहे ही भूमिका ठेवून जर काम केलं तर निश्चितपणानं त्याची इफिशियन्सी, कार्यक्षमता असेल, विस्तार असेल, तो समाजासाठी जास्त फायद्याचा ठरणार. आणि म्हणून पुढचे सर्व संकल्प यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या आदर्शावरती कार्यरत राहणं. पद्मभूषण अण्णांच्या सारखा उभं व्यक्तिमत्व आपल्या समोर, त्यांचे विचार, त्यांची कृती आणि आयुष्यभर समाजासाठी झटले, हे सगळे आपल्या समोर आहेत. दुष्काळाने ऊस करपून खाक झाल्याने बीडच्या सौदाणा गावातील शेतकऱ्यांच्या पदरी पाचट आला आहे. बीड जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाचं सावट पसरल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. मुलाबाळांसारखं ज्या पिकाला जोपासलं, वाढवलं त्याचीच राख डोळ्यासमोर होताना पाहण्याची वेळ बीडच्या सौदाणा गावातील उमेश शेंडगे या शेतकऱ्यावर आली आहे. शेतात लावलेला 5 एकर ऊस पूर्णपणे करपून खाक झाल्याने शेतकऱ्याला घामाच्या मोबदल्यात ऊसाचे पाचट आले. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट निर्माण झाले. गत 2 वर्षांपासून बीड जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ पडला आहे. यामुळे शेतातील विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. यामुळे शेतातील पिकांना पाणी नसल्याने पीक येणं अवघड झाले. उभं पीक करपत आहे. पाणी नसल्याने अनेक समस्या आज समोर आहेत. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जनावरे कसे जगवायचे हा संकटात शेतकरी सापडलाय. यामुळे करपलेल्या ऊसाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एकूण ऊस आपला 5 एकर होता, तर हेच त्याच्यावरती समस्या. समजा आर्थिक म्हणजे परिस्थिती लई म्हणजे अवघड आहे की एवढा मोठा खर्च केला आहे, त्यातून काहीच उत्पन्न म्हणजे झालेलं नाही आहे. तर हेच पैशा पाण्याचा समजा प्रश्न आहे, त्याचं काहीच उत्पन्न आम्हाला म्हणजे मिळालेलं नाही आहे ह्या ऊसापासून. काय मागणी आहे तुमची? हेच शासनाने आम्हाला कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी मदत म्हणून करावा समजा, म्हणजे अशी एवढी मागणी आमची शासनाने. सर हे बघा, गावामध्ये पाणी प्यायचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि जो पाणी पुरवठा जो होतो जिल्हा प्रशासनाकडून गावामध्ये टँकर चालू आहे, तो तलावाचं पाणी आहे, ते पाणी पिण्यालायक नाही, पूर्ण खराब पाणी आहे. ते पाणी पिल्याच्यानंतर आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. आज गावाला पाणी पिण्यासाठी नाही आणि गुरांना छावण्या बी नाहीत ना. हे शासन म्हणते छावणी चालू करू, छावण्या चालू करू. कधी छावण्या चालू करणार? दावणीला चारा देत नाही, छावणीला चारा देत नाही. काय मागणी राहील? शासनाने कुठला तरी ठोस निर्णय घ्यावा. शेतकऱ्यासाठी हेक्टरी 50-60 हजार रुपये अनुदान देण्यात यावे शेतकऱ्यांसाठी, आणि जनावरांसाठी छावण्या चालू करण्यात याव्या.
60 वर्षावरील शेतकऱ्यांच्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने कोल्हापुरात प्रवेशद्वारातच रास्ता रोको करण्यात आला। 60 वर्षावरील सरसकट शेतकऱ्यांना प्रति महिना 5,000 रुपये पेन्शन द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारच्या वृद्धापकाळ, विधवा, अपंग योजनेतील लाभार्थ्यांना प्रति महिना 2,000 पेन्शन करावी या मागणीसाठी जनता दल सेक्युलर पक्ष कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा रस्ता तावडे हॉटेल इथे 15 मिनिटे अडवून धरला। यावेळी बोलताना माजी आमदार शिंदे म्हणाले की भाजपसह अनेक पक्षांनी शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचं अभिवचन जाहीरनाम्याद्वारे दिलं होतं, पण सत्ताधारी पक्षाबरोबरच इतरांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं आहे। अनेक निवेदने, मोर्चे, उपोषणे करून सुद्धा सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावत नाही। भाजप सरकार शेतकरी हिताच्या विरोधातील असून भविष्यात या पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनता दल अग्रभागी असेल। यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्ते रस्त्यावर आले। उत्पादन खर्च अधिक 50% नफा हा हमीभाव शेतकऱ्यांच्या मालाला देतो असं सांगून हे भाजप सरकार सत्तेवर आलं, पण उत्पादन खर्चा एवढाही हमीभाव अजूनही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मिळत नाही। त्यामुळे शेतकरी तोट्यात जातोय, कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतोय। दिवसाला सरासरी 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि गेली 4.5 वर्ष झाली या सरकारनं आश्वासनं दिलेली पाळलेली नाहीत। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांना पेन्शन द्या अशी आम्ही सातत्याने मागणी करतोय। 1 लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेऊन आम्ही शेतकरी पेन्शनसाठी मंत्रालयावर मोर्चानं नेऊन दिलेले आहेत। आतापर्यंत 7 ते 8 वेळा मोर्चे नेले, पायी मोर्चानं आम्ही नागपूर पर्यंत गेलो। शेतकऱ्यांच्या अद्याप भाजप सरकारनं काही केलेलं नाही आणि म्हणून या शासनाच्या विरोधात आम्ही निवेदनं देऊन यावेळी रस्ता रोको करायचं ठरवलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जनता दल सेक्युलरनं महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हायवे रोको करायचं आंदोलन घेतलंय आणि त्यातला एक भाग म्हणून कोल्हापूर इथला तावडे हॉटेल जवळचा हायवे रोको आंदोलन आज आम्ही आयोजित केलेलं आहे। आमची इचलकरंजीत आयकर विभागाने स्टॅम्प वेंडर, वकील आणि 2 डॉक्टरांच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत। आयकर विभागाने सोमवारी दुपारी शहरातील एक स्टॅम्प वेंडर, एक वकील व 2 डॉक्टर यांच्या कार्यालयावर छापा टाकल्याने शहरात मोठी खळबळ उडाली। शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात कार्यालय असलेल्या एका स्टॅम्प वेंडरवर दुपारच्या सुमारास आयकर विभागाने अचानकपणे छापा टाकला। त्याचबरोबर शहरातील बालरोग तज्ज्ञासह अन्य एका डॉक्टरच्या दवाखान्यासह एका वकिलाच्या कार्यालयावरही एकाच वेळी छापे टाकण्यात आले। रात्री उशिरापर्यंत सर्वच ठिकाणी कागदपत्रांची छाननी सुरू होती। या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे। राज ठाकरेंवर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरला मनसे सैनिकांनी चोप दिला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर फेसबुकच्या माध्यमातून खालच्या पातळीची कमेंट केल्याबद्दल मन सैनिकांनी एका डॉक्टरला चोप दिला आहे। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान राजकीय बळी असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता। राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर मारहाण झालेल्या डॉक्टरने टीका केली। औरंगाबादच्या वैजापूरमधील शत्रुघ्न थोरात पाटील असं मारहाण झालेल्या डॉक्टरचं नाव आहे। दरम्यान मन सैनिकांनी या डॉक्टरवर शाई देखील फेकली। माझी चूक झाली, माफ करा अशी विनंती हा डॉक्टर करत होता। मात्र मागे पुढे न पाहता मन सैनिकांनी त्याला मारहाण केली आणि राज ठाकरेंविरोधात शिवराळ भाषा वापरल्याबद्दल जाब विचारला। दरम्यान याबद्दल पोलिसात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। गंगाळे साहेब ऐका राव, तुम्ही सांगा यांना
चला 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 बाबा बाहेर चला कुलूप ओढून घ्यायचा कुलूप काय पुण्यात कर्णबधिरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. शिक्षण आणि रोजगारासाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधिर मोर्चेकरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण तरुणी आज पुण्यात आले होते. आज सकाळपासून पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन सुरू झालं. याचवेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करायला सुरुवात केली. पोलिसांच्या लाठीमारात काही युवकांना चांगलाच मार लागला आहे. प्रशासनाकडे अनेकदा आपल्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न कर्णबधिर तरुण तरुणींनी केला, मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालं. याच मागण्या सरकारपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या कर्णबधिर नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलं. जर तातडीने सरकारने काही पावलं उचलली नाहीत तर मुंबईकडे मोर्चा काढून चालत जाण्याचं त्यांनी ठरवलं. पण पोलिसांनी याला परवानगी दिली नाही. मात्र तेव्हाही आमच्यावर अत्याचार झाल्याची भावना या कर्णबधिर तरुणांनी मांडली आहे. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांच्या प्रभागात दूषित पाणी पुरवठा. संतप्त नागरिकांनी काँग्रेस आमदारांच्याच घरावर मोर्चा काढला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर प्रभागात दूषित पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. याच समस्येसाठी नागरिकांनी आज आमदार DP सावंत यांच्या घरावर मोर्चा काढला. नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात अशोक चव्हाण यांचं निवासस्थान आहे. याच शिवाजीनगर भागात मागील अनेक महिन्यांपासून नळाला ड्रेनेजयुक्त पाणी येत असून याबाबतीत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा या भागातील नागरिकांनी थेट अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला. अशोक चव्हाण घरी नसल्याने नागरिकांनी आमदार DP सावंत यांच्या घराकडे मोर्चा वळवला. दूषित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा येत्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर या प्रभागात 4ही नगरसेवक काँग्रेसचे आहेत. शिवाय महापालिकेत देखील बहुमताने काँग्रेसची सत्ता आहे. तरी अशोक चव्हाण यांच्या स्वतःच्याच प्रभागातील लोकांना आंदोलन करावं लागत आहे. और तो दिया ना पूरा ऐसा कमिश्नर आएगा जब तक इनके कैसे आता सिस्टम में नहीं बदल इनका कहना है कि पाइप बदल ये तो चीजें मेरे को नहीं पानी का हिसाब से मेरे मालूमात रखना इसीलिए आपको बोले कि हम आपके पास सुनो ना खाली पानी की बात ऑलरेडी काम किया है कमिश्नर के पास फाइल है और 5 काम चालू होने वाला है कमिश्नर साहब मिलने कोकणातील श्री भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या 3 जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षात मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला जाणाऱ्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीच्या लाल डब्यांशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही तर खरं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावची एक वाडी, म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी. मात्र गेल्या 5-25 वर्षात तिला स्वरूप आलं आहे ते महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रासारखं. अडलेले नडलेले गोरगरीब मोठ्या श्रद्धेने जसे या जत्रेला जातात, तसंच खिशात 4 पैसे खुळखुळे लागलेले हौशे नवशे आंगणेवाडीची जत्रा नेमकी आहे तरी काय या उत्सुकतेपोटीही जातात. आंगणेवाडीचा फायदा घेतात आणि पत्र देऊन जातात. 4.5 वर्षात पाणी देऊ शकले नाही. पत्र दिलं, आता पत्रातून पाणी येईल. कळवलेलं आहे. काम स्पीडने आणि लवकरात लवकर पूर्ण करायला विनंती केली आहे की त्यामुळे वाहतुकीची फारच अडचण होते. आणि आता आंगणेवाडीच्या यात्रा होती त्या रस्त्यामुळे फारच भाविकांची उत्साहना झाली. धन्यवाद. त्या कोकणची काशी म्हणून ज्याला समोरलं जातं त्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची आज जत्रा आहे. दर्शनाला आलेलो आहोत. दर्शन अजून व्हायचं आहे, परंतु दर्शन करत असताना मनापासून आनंद आहे की येणाऱ्या लाखो भाविकांना या देवीचा कृपा प्रसाद कायम राहिलेला आहे. शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी भराडी मातेची कृपादृष्टी आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा शिवसेना भाजप एकत्रितपणे ह्या निवडणुकीला सामोरे जातात. त्या युतीला अगदी चांगला भरभरून आशीर्वाद या भराडी मातेचा मिळेल अशी मला खात्री आहे आणि त्यानंतर मातेच्या कृपेने ह्या मतदारसंघातील मतदाराचा सर्वांगीण विकास करणं हा जो आमचा उद्देश आहे तो सफल होईल अशी मला खात्री आहे. स्मार्ट सिटी ही केवळ सरकारच्या जुमलेबाजीची फसवी योजना आहे. शहरी प्रश्नांवर आता आंदोलन करा. खासदार वंदना चव्हाण यांचं सांगलीत आवाहन. शहरी भागातील समस्या आणि त्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अर्बन सेल स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व अर्बन सेल प्रमुख वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात या सेलच्या माध्यमातून संवाद साधण्याचा उपक्रम सुरू आहे. आज सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या शहरी भागातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची सुसंवाद सभा पार पडली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, तासगाव राष्ट्रवादीचे नेते अविनाश पाटील, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार वंदना चव्हाण यांनी आज शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्याच्याबरोबर शहरांच्याही समस्या आणि प्रश्न वाढत निघाले आहेत आणि हे समजून घेऊन ते सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्बन सेल सुरू करण्यात आला आहे असे स्पष्ट करत आज देशातील भाजपा सरकारने शहरी भागाचा कोणताही विकास केला नाही असा आरोप करत सरकारने सुरू केलेली स्मार्ट सिटी योजना केवळ फसवणूक योजना ठरली आहे. जुमलेबाजीच्या या योजनेमुळे काही झाले नाही अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यापुढे शहरी प्रश्नांवर आंदोलने केली पाहिजेत अशा सूचनाही केल्या आहेत. अर्बन सेल चे प्रत्येक एकूण 27 महानगरपालिका महाराष्ट्रात आहेत आणि प्रत्येक महानगरपालिकेला मी असेन, सुरेश पाटील साहेब असतील, विद्याताई चव्हाण असतील, आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. ऑलरेडी मुंबई पट्टा कंप्लीट झाला, आता पश्चिम महाराष्ट्राचा उद्या होईल आणि ह्या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये आम्ही 10 ते 20 जणांची कमिटी करतोय. या कमिटीला सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक आठवड्याला शहराचा एक प्रश्न घेऊन आयदर निवेदन देणं, आंदोलन करणं किंवा त्याच्यावर आवाज उठवणं किंवा प्रेसच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडणं हे आपण त्या ठिकाणी करायचं आहे आणि ह्या पद्धतीने अर्बन सेलचं काम आम्ही पुढे करणार आहोत. फेसबुक आणि व्हॉट्सॲप सोशल मीडियाचा सुद्धा वापर पुरेपूर आम्ही करणार आहोत जेणेकरून लोकांना पण आम्ही नंतर पोहोचू शकू आणि सांगू शकू हे काम NCP अर्बन सेलच्या माध्यमातून झालंय जेणेकरून लोक आमच्याकडे येतील आणि त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. याचबरोबर इथे वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो। तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वा सेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44.
आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया। सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ। सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?